त्या विट्स हॉटेलचं प्रकरण सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलून काढलं ते सगळं, परंतु यांनी कशाला जास्त गाजावाजा करायचा आणि सगळं खोटं आहे, सगळं त्या ठिकाणी खोटे कागदपत्र खोटे सगळं हे आणलं आहे आणि म्हणून ते योग्य नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी आपलं पद मिळालं, समाज कल्याणाचं समाजाचं कल्याण करावं. संजय शिरसाट यांना नोटीस आलेली आहे आयकर विभागाची, कसं पाहताय याकडे? नाही, आता म्हणून म्हणतो ना, आय टीची नोटीस तर येणारच होती. आम्ही सांगितलं तुम्हाला आय टीच नोटीस येणार आता पुढे, कारण शेवटी काय ते त्यांनी फक्त जे खातं आहे समाज कल्याण, तर समाजाचं कल्याण करावं, बाकी स्वतःचं करू नये. आता काय झोंबतंय का कानाला? ऐका ना, ऐका ना, ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत एक मिनिट, सांगू का आम्ही काय करत होतो ते? सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? 10 मिनिटासाठी थांबवते. दरम्यान ज्या शब्दावरून परब आणि देसाईंमध्ये वाद झाला तो शब्द गद्दार हा शब्द विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी पटलावरून तो काढून टाकलेला आहे. अजिबात तुम्ही आरडाओरडा करून गोंधळ घालू नका. तुम्हाला नाही भाई काय बोलतील, तुम्ही आधी तुमचं पूर्ण करा ना. मी मगापासून सांगते की तुमचं काय उत्तर आहे पूर्ण करा. सन्माननीय सभापती महोदया, मी या मुद्द्यावरती बोलत होतो. पूर्ण करा वाक्य, आता उगाच देतेच नको. नाही. आणि तो गद्दार शब्द मी काढून टाकते याच्यात.